हॅलो. इथे सकाळचे वाजलेले आहेत 4 आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी 4 वाजता का उठलीये दिशा कुठे जायचं आणि आपल्याला? इवन दिविषाही उठली 4 कुठे जायचंय? वाजता. तर आजचा जो ब्लॉग आहे मिनी ब्लॉग आहे आणि ते दिविषा कुठे जायचंय? झुकझुक 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 करतीये, तर तिचा व्हिडिओचा आवाज कुठे जायचं आपल्याला? ऐकायचा असेल तर मी कुठे थोडासा जायचं? तोही तुम्हाला पुणे. दाखवेल. पुण्यामध्ये जायचंय. पाण्यामध्ये नाही जायचं, पुण्यामध्ये जायचंय. मग पुण्याला जायचंय. मग पाण्यात जायचंय. कसं जायचं मग? चुक 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 मध्ये जायचंय. श्री स्वामी समर्थ बोल. बोल ना. जायचं आपलं. बोल ना. श्री हात जोडून. हम्म, हम्म. हात जोडा. श्री स्वामी समर्थ. नाही. हाय कर सर्वांना. गुड मॉर्निंग. किती वाजलेत? 4 वाजलेत ना आता. 4 वाजलेत ना. बापरे, 4 वाजता उठली दिविषा झुकझुक मध्ये जायला. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठे जाणार आहोत आणि आम्ही चाललो आहे स्वामींच्या पादुका सोहळ्यासाठी. आमंत्रण दिलेलं आहे पुण्यावरून. सो तिथे आम्ही त्या कार्यक्रमासाठी जाणार आहोत आणि फायनली आम्ही इथे पोचलो आहे. सानू आणि दिविषा खूप जास्त एक्सायटेड होते आणि फायनली पुणे रेल्वे स्टेशनला आम्ही पोहोचलो आहे. पोहोचल्यानंतर तिथून ओला वगैरे बुक केली आणि त्यानंतर घरी पोहोचलो. मग मस्त असं फ्रेश वगैरे होऊन नाश्ता वगैरे करून आम्ही पोहोचलो सारसबागेमध्ये. सर्वात अगोदर आम्ही गेलो सारसबागेमध्ये. तिथे सर्व छान असा परिसर पाहिला आणि तिथे उजव्या सोंडेचा गणपती खूप प्रसिद्ध आहे आणि खूप सुंदर आहे. तो तिथे आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर गेलो शनिवारवाड्यामध्ये आणि शनिवारवाड्यामध्येही खूप छान असं सर्व पाहिलं आणि नंतर गेलो लाल महाल आणि त्यानंतर दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी. दगडूशेठचं दर्शनासाठी खूप जास्त गर्दी असल्यामुळे आणि वेळेअभावी आम्ही तिथून पास वगैरे काढले आणि पास काढून दर्शन घेतले. मग घरी आलो आणि फ्रेश होऊन स्वामींचा जो सोहळा होता त्याचा आनंद घेतला आणि स्वामी तर खरंच त्या कार्यक्रमामुळे खूप मन असं भारावून आले होते. खूप आनंद झाला आणि स्वामींचा पादुका दर्शन झालं आणि छान असा महाप्रसाद घेतला. मग थोडे फोटो क्लिक केले आणि ॲज युज्युअल आमचे जे फोटो असतात थोडेसे व्हिडिओ काढले आणि घरी आलो. घरी येण्यासाठी निघालो आणि कसा होता ब्लॉग, आजचा हा ब्लॉग आणि आजचा हा दिवस खूप विस्मरणीय होता आणि खूप छान एन्जॉय केला मुलांनी आम्ही सोबत.
श्री स्वामी समर्थ.